यार, कुछ खाने का मन कर रहा है। लेकिन कुछ अलग चाहिए। आज मैंने ये पोटैटो चिप्स ट्राई किए। ऑनेस्टली, पहली नजर में ही अच्छे लगे। ओह वाओ, इतने क्रिस्पी और टेस्टी हैं, मजा आ गया। अगर आपको भी अच्छे स्नैक्स पसंद हैं, तो ये पोटैटो चिप्स जरूर ट्राई करना। मैं तो फिर से लेने वाली हूँ। मित्रांनो, ही जी ऍड तुम्ही आता बघितली ही कम्प्लिटली एआयच्या मदतीने तयार केलेली ऍड आहे. याच्यात कुठलाही कॅमेरा नाहीये, कुठलाही स्टुडिओ नाहीये आणि तो जो ऍक्टर आहे किंवा ते जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये मॉडेल ज्याला म्हणतो आपण, ते देखील आपण रिअल वापरलेलं नाहीये. म्हणजे ते देखील एआयने जनरेट केलेलं मॉडेल आहे. त्याला कुठलाही एक पैसाही आपल्याला द्यायची गरज नाही. फ्री ऑफ कॉस्ट इतकी प्रोफेशनल ऍड जर तुम्हाला तयार करायची असेल तर आजची व्हिडिओ ही तुमच्यासाठी आहे. तुमचा कुठलाही बिझनेस असेल, तुमचा प्रॉडक्ट असेल आणि त्याची एक ऍड अशी तयार करून ती तुम्हाला मार्केटमध्ये लॉन्च करायची असेल तर तुम्ही सहज करू शकतात. आणि हे काम एकटा व्यक्ती करू शकतो. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला कुठलीही टीम लागणार नाही, कुठल्याही प्रकारचा सेटअप लागणार नाहीये. अगदी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपवर अशा प्रकारची ऍड अगदी सहज काही मिनिटात तुम्ही तयार करू शकतात आणि सगळं काम या ठिकाणी एआय करतो. आपण स्टेप बाय स्टेप बघूयात कशा पद्धतीने ही ऍड आपल्याला तयार करता येऊ शकते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लागणारे जे टूल्स आहेत, आपण जास्तीत जास्त फ्री ऑफ कॉस्ट कसं करता येईल त्याच्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ते टूल्स या ठिकाणी बघूयात. आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने ही ऍड कशी बनवायची आपण आता बघूयात. बघा आता आपण हे सगळं जे काही करणार आहोत, ऍड बनवणार आहोत, त्याच्यासाठी 3 टूल्स आपण यूज करणार. पहिलं चॅट जीपीटी, दुसरं आपला गुगल जेमिनी आणि तिसरं फ्लो. पहिली स्टेप जी आहे आता ती आहे आपल्याला एक फिमेल इन्फ्लुएन्सर किंवा एक फिमेल मॉडेल आपल्याला तयार करून हवं आहे. त्यासाठी मला चॅट जीपीटीकडून एक प्रॉम्प्ट लिहून घ्यायचा आहे आणि मी चॅट जीपीटीला सांगतो की मला एक असा प्रॉम्प्ट लिहून दे की जो एक फिमेल मॉडेल माझ्या ॲडसाठी मला तयार करून देईल. ठीक आहे, मग मी इथे त्याच्याशी टाईप करण्यापेक्षा मी त्याच्याशी बोलू शकतो मराठीमध्ये. त्याच्यासाठी काय करायचं बघा, हा जो माईक आहे तो तुम्ही ऑन करा. माईक ऑन करून मग तुम्ही बोला. ठीक आहे, आता इथे मी त्याच्याशी माईक ऑन करून त्याच्याशी बोलतो आणि त्याला सांगतो मला एक फिमेल कॅरेक्टर मॉडेल तयार करण्यासाठी प्रॉम्प्ट लिहून दे. बघा आता, हॅलो चॅट जीपीटी, मला एक मार्केटिंग ॲड तयार करायची आहे. त्यासाठी फिमेल मॉडेलची इमेज तयार करण्यासाठी मला एक प्रॉम्प्ट लिहून हवा आहे, तो लिहून दे. आणि आपण बघूयात आता तो एक प्रॉम्प्ट आपल्याला लिहून देईल. बघा, ओके, हे बघा त्याने एक प्रॉम्प्ट लिहून दिला. आता हा जो प्रॉम्प्ट आहे इथून जो आपल्याला मिळाला, हा प्रॉम्प्ट आपण इथून कॉपी करून घेऊ. बघा, हा पूर्ण प्रॉम्प्ट जो आहे तो मी इथून कॉपी करतो आणि तो प्रॉम्प्ट आपण इमेज जनरेट करण्यासाठी यूज करूयात. आता हा प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करतो आणि आता मी जातो इथे गुगल जेमिनीमध्ये. गुगल जेमिनीमध्ये नॅनो बनाना मॉडेलचा उपयोग करून आपण इमेज तयार करतोय. मग इथे क्रिएट इमेजवर क्लिक करा आणि तो जो प्रॉम्प्ट आपण तिकडनं कॉपी केला आहे तो इथे पेस्ट करून द्या आणि बस रन करा. आता बघा, हा नॅनो बनाना जो आहे तो आपल्याला एक मॉडेल, फिमेल मॉडेलची इमेज तयार करून देईल आणि ती इमेज आपल्याला मग पुढे मार्केटिंग ॲड बनवण्यासाठी वापरता येईल. बघा, ते सुंदर त्याने एक मॉडेल आपल्याला या ठिकाणी तयार करून दिलेला आहे. आता पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली की आपल्याकडे एक मार्केटिंग करणारं एक मॉडेल जे आहे ते तयार आहे. तुम्ही याला डाउनलोड करून घ्या तुमच्याकडे. आता मी याला डाउनलोड करून घेतलं आणि माझ्या फोल्डरमध्ये हे डाउनलोड राहील. त्याला एक नाव देऊन टाकू आपण. त्याचं एक नाव मी या ठिकाणी देऊन टाकतो, मॉडेल. ठीक आहे, मॉडेल नावाने मी त्याला सेव्ह करून घेतो. मॉडेल डॉट पी एन जी नावाने ही फाईल माझ्याकडे सेव्ह राहील. पहिली स्टेप आपली तयार झाली. आता आता सेकंड स्टेप आहे, मला माझा जो प्रॉडक्ट आहे त्याची पण इमेज, जर तुमच्याकडे रिअल प्रॉडक्ट असेल तर त्याचा फोटो काढून तुम्ही यूज करा. आता माझ्याकडे रिअल प्रॉडक्ट नाही आहे तर मी तो जनरेट करून घेतो. मी चॅट जीपीटीला सांगतो की मला एक प्रॉडक्ट हवा आहे आणि त्याच्यासाठी मला एक प्रॉम्प्ट लिहून दे. आता मी ते सेम काम पुन्हा त्याला सांगतो. बघा या ठिकाणी आता प्रॉडक्ट कुठला घेऊ आपण. आता या ठिकाणी आपण प्रॉडक्ट घ्यायचं आहे आपल्याला, एक फूड प्रॉडक्ट घेऊ आपण. सपोज तुमच्याकडे पोटॅटो चिप्स आहेत आणि तो प्रॉडक्ट तुम्ही मार्केटमध्ये लॉन्च करताय. पोटॅटो चिपचा एक तुम्हाला पॅकेट तयार करून हवं आहे. मी त्याला सांगतो बघा इथे, हॅलो चॅट जीपीटी, मला एक मार्केटिंग ॲड तयार करायची आहे. पोटॅटो चिपचं एक पॅकेटची इमेज मला तयार करून हवी आहे. त्यासाठी मला प्रॉम्प्ट लिहून पाहिजे. आणि आता हा प्रॉम्प्ट मी दिल्यानंतर तो मला एक इमेज जनरेशन प्रॉम्प्ट तयार करून देईल. बघा,
पोटॅटो चिप्सचं एक पॅकेट मला या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे. आणि हे पोटॅटो चिप्सचं पॅकेट जे आहे त्याचा हा प्रॉम्प्ट मी इथून पुन्हा कॉपी करतो. हा बघा, तुम्ही तुमचा रिअल प्रॉडक्ट या ठिकाणी घेऊ शकता. आता ही सेकंड स्टेप जी आहे, माझ्याकडे माझा कुठला प्रॉडक्ट नाही आहे म्हणून मी प्रॉडक्टची इमेज जनरेट करतोय. तुम्ही मात्र तुमच्या रिअल प्रॉडक्टचा फोटो इथे टाकू शकता. आता मी त्याच्यासाठी काय करतो, इथे हा प्रॉम्प्ट जो आहे तो पेस्ट करतो आणि याला इथे जनरेट करण्यासाठी सांगतो. बघा, आता एक पोटॅटो चिप्सचं एक पॅकेट या ठिकाणी नॅनो बनाना मॉडेल जे आहे ते आपल्याला जनरेट करून देईल. आणि मग आपण पुढच्या स्टेपला जाऊयात. आता हे जे काही इमेजेस इथून तयार होत आहेत हे आपण काय करतोय, डाउनलोड करून घेतोय. बघा, त्याने एक सुंदर असं एक पोटॅटो चिप्सचं पॅकेट तयार करून दिलं. आता मी याला पण काय करतो, डाउनलोड करून घेतो. आता हे प्रॉडक्टचा इमेज आहे, याला मी तसं नाव देतो. बघा, तर मी याचं नाव इथे रिनेम करून घेतो. इथे मी याला नाव देतो प्रॉडक्ट. ओके, product.png. आता माझ्याकडे प्रॉडक्टची इमेज आहे आणि मॉडेलची इमेज आहे. आता मला हे दोघं एकत्र करायचे आहेत, कंबाईन करायचे आहेत. मग मी काय करतो बघा, इथे दोघांचे फोटो पहिले ॲड करतो. बघा, जे मी डाउनलोड केलेले आहेत त्या दोघं इमेजेस मी अपलोड करतो. त्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये आहेत, एक प्रॉडक्टची इमेज आणि एक मॉडेलची इमेज. दोघं इमेजेस मी इथे अपलोड करून देतो. आणि आता मला हे दोघं एकत्र करायचे आहेत. मी नॅनो बनानाला तसा प्रॉम्प्ट देणार आहे, पण हा देखील प्रॉम्प्ट मी आता काय करतो, मी आता ChatGPTला सांगून त्याच्यासाठी मी प्रॉम्प्ट तयार करून घेतो. ओके, मी आता ChatGPTला सांगतो, हॅलो ChatGPT, माझ्याकडे एक फिमेल मॉडेलचा फोटो म्हणजे इमेज आहे आणि एक प्रॉडक्ट आहे पोटॅटो चिपचं, माझ्याकडे एक पॅकेट आहे. आता मला हे दोघं इमेज एकत्र करून हवेत, म्हणजे त्या मॉडेलच्या हातामध्ये ते पोटॅटो चिपचं पॅकेट द्यायचं आहे, अशी एक कंबाईन इमेज मला तयार करून पाहिजे. त्यासाठी प्रॉम्प्ट लिहून पाहिजे. बघा, आता ChatGPTला मी नॅचरल लँग्वेजमध्ये बोललो आणि तो मला त्या पद्धतीने एक प्रॉम्प्ट लिहून देईल. आणि हा प्रॉम्प्ट मी तिकडे नॅनो बनानाला यूज करेल. हे बघा, आता हा एक प्रॉम्प्ट तो लिहून देतोय. आणि बघूयात आपण, आता हा जो प्रॉम्प्ट मला लिहून मिळाला याला मी कॉपी करतो आणि हा सेम प्रॉम्प्ट जो आहे तो आपण इथे पेस्ट करूयात. आता माझ्याकडे दोघं इमेजेस आहेत आणि मी हा प्रॉम्प्ट त्याला दिलेला आहे. आणि आपण बघूयात आता याचं आउटपुट काय पाहिजे मला, की त्या मॉडेलच्या हातामध्ये ते पोटॅटो चिपचं पॅकेट मला द्यायचं आहे ना. म्हणजे दोघं इमेज मी मर्ज करतोय आणि प्रॉपर होतंय का हे सगळं आपण बघूयात आता. आणि मग हा जो फायनल इमेज तयार होईल इथून मॉडेल आणि तो प्रॉडक्टचा, तो मला पुढच्या व्हिडिओ पर्पजसाठी यूज करायचा आहे. बघा, आता एकदम परफेक्ट तो प्रॉडक्ट जो आहे तो मॉडेलच्या हातामध्ये त्याने ठेवून दिला. आणि ही इमेज जी आहे आता ही मला पुढे व्हिडिओ तयार करण्यासाठी यूज करायची आहे. आता मी याला डाउनलोड करून घेतो आणि ही इमेज मी आता पुढच्या पर्पजसाठी यूज करणार आहे. आता माझ्याकडे फायनल इमेज रेडी आहे आणि मी आता याच्यापासून व्हिडिओ तयार करतो. त्यासाठी मी गुगलचा जो फ्लो आहे तो मी यूज करतो. हा फ्रीमध्ये मी वापरतोय. तुमच्या अकाउंटला तुम्ही जेव्हा फ्री लॉग इन करता तर दर महिन्याला तुम्हाला 160 क्रेडिट्स तुम्हाला फ्री मिळतात. आणि एक व्हिडिओ बनवण्यासाठी 20 क्रेडिट फक्त आपल्याला लागतात. म्हणजे या 160मध्ये तुम्ही 8 आपण क्लिप्स तयार करून घेऊ शकतो. ठीक आहे, तर आता मी हे फ्री क्रेडिट्स कसे यूज करतो बघा. इथे न्यू प्रोजेक्टवर मी जातो आणि इथे न्यू प्रोजेक्टमध्ये आता मला या ठिकाणी त्याची एक ॲड तयार करायची आहे. आता ही ॲड बनवण्यासाठी टेक्स्ट टू व्हिडिओ ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि ही ॲड बनवण्यासाठी माझ्याकडे जी इमेज आहे ती इमेज मी त्याला या ठिकाणी अपलोड करून देईल. आणि त्या इमेजवर मग तो आपल्याला काय म्हणू आपण की ॲड तयार करून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा फ्रेम्स टू व्हिडिओमध्ये जायचं आहे. फ्रेम्स टू व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला जी स्टार्ट फ्रेम आहे ती द्यायची आहे. ती म्हणजे आपण आत्ता जो फोटो या ठिकाणी तयार केला ती इमेज आपण इथे अपलोड करूयात. फायनल इमेज जी आपली डाउनलोड्स फोल्डरमध्ये आहे आता इथे बघा. आणि ती डाउनलोड्स फोल्डरमधली फायनल इमेज म्हणजे मॉडेल आणि तो प्रॉडक्ट दोघांचा कंबाईन हा फायनल इमेजचा फोटो मी इथे त्याला देतो. ओके, आणि आता मला याच्यापासून आता याला क्रॉप करून घ्यायचं आपल्याला प्रॉपर. हे बघा, आता इथे तुम्हाला साईज कशी हवी ॲडची ते तुम्ही इथे घेऊ शकता. आता मी इथे साईज पोर्ट्रेट घेतो. तुम्ही लँडस्केप देखील घेऊ शकता. तुम्हाला जशी हवी असेल तशी साईज तुम्ही घ्या. पोर्ट्रेट घ्या किंवा लँडस्केप घ्या, तुम्हाला जशी पाहिजे असेल. ठीक आहे, आपण अशीच राहू देऊ. लँडस्केप साईजमध्ये राहू देतो. क्रॉप अँड सेव्ह बटनला फक्त क्लिक करा आणि मग तुमची इमेज या ठिकाणी येऊन जाईल. आता बघा,
आता आपल्याला फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी एक व्हिडिओ तयार करायची आहे आणि त्यासाठी मला जेसन प्रॉम्प्टची गरज पडणार आहे. मग मी जेसन प्रॉम्प्ट लिहून घेण्यासाठी पुन्हा चॅट जीपीटीकडे येतो आणि चॅट जीपीटीला मी या ठिकाणी सांगतो की आता मला 4 सीनमध्ये ती ॲड बनवायची आहे आणि ते 4 सीनसाठी मला 4 सेपरेट प्रॉम्प्ट लिहून पाहिजेत. ओके, मी त्याला सांगतो माझ्याकडे एक मॉडेल आणि एक प्रॉडक्टची इमेज आहे आणि मला एक UGC ॲड तयार करायची आहे. त्या UGC ॲडसाठी मला 4 सीन बनवायचे आहेत आणि ते 4 सीन जे आहेत त्याच्यासाठी मला प्रॉम्प्ट लिहून पाहिजे आणि जे डायलॉग असतील ते हिंदीमध्ये असले पाहिजे. बघा आता हिंदीमध्ये डायलॉग पाहिजे. तुम्ही हिंदी मराठी तुम्हाला जे हवं ती लँग्वेज तुम्ही वापरू शकता. आता तो बघा या ठिकाणी 4 प्रॉम्प्ट आणि त्याचे डायलॉग पण तो देतोय बघा, है ना. इथे प्रॉम्प्ट आणि त्याचा डायलॉग असं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. ओके, तर आता या ठिकाणी आता इथे मी थोडा चेंज करतो. मी त्याला सांगतो की जो प्रॉडक्ट आहे तो आपला पोटॅटो चिप्स आहे आणि त्यानुसार हे प्रॉम्प्ट तयार कर आणि हे जे 4 प्रॉम्प्ट आहेत आता हे मला जेसन फॉर्मॅटमध्ये पाहिजे. मी त्याला थोडं चेंज करायला सांगतो. माझ्याकडे जो प्रॉडक्ट आहे तो पोटॅटो चिप्स आहे आणि हे जे 4 प्रॉम्प्ट आत्ता लिहिलेत ते मला जेसन फॉर्मॅटमध्ये लिहून पाहिजे आणि प्रत्येक सीनसाठी सेपरेट जेसन फॉर्मॅट विथ डायलॉग मला पाहिजे आहे. बघू आपण आता जो प्रॉडक्ट आहे तो पोटॅटो चिप्स आहे त्यानुसार त्याने इथे आता त्या प्रॉम्प्टमध्ये तसा चेंज केला आहे बघा. आता म्हणजे इथे जे डायलॉग असतील त्या डायलॉगमध्ये पोटॅटो चिप्सचा उल्लेख त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता 4 सीन 4 डायलॉग म्हणजे 4 जेसन प्रॉम्प्ट त्याने आपल्याला लिहून दिले आणि आता मी हा जो पहिला जेसन प्रॉम्प्ट आहे तो कॉपी करतो आणि इथे गुगल फ्लोमध्ये पहिल्या जेसन प्रॉम्प्टचा पहिला व्हिडिओ मी इथे तयार करतो. बघा तो प्रॉम्प्ट मी इथे टाकतो आणि आता इथे मी जनरेट करतो. इथे पहिली व्हिडिओ जी आहे ती आता जनरेट होईल. बघा आता तुमच्या समोर फर्स्ट व्हिडिओ जनरेट होते म्हणजे पहिला सीन आपण त्याला म्हणू शकतो आणि त्याचा जेसन प्रॉम्प्ट आपण दिला. आता थोडासा वेळ याला लागेल, व्हिडिओ जनरेशन आहे तर थोडा वेळ लागतो. थोडा म्हणजे अगदी 1 मिनिटाच्या आतच होईल, खूप नाही लागणार. तर 1 मिनिटाच्या आत तो आपल्याला एक पहिला सीन जो आहे तो विथ डायलॉग तयार करून देईल आणि मग पुढची स्टेप आहे त्याच्या पुढचा सीन जो आहे तो यालाच पुढे लागून आपल्याला कंटिन्युअस करायचा आहे. आता आपण थोडा वेट करूयात आणि पूर्ण रेडी झालं की मग आपण पुढे जाऊयात. आता जो पहिला फ्रेम आहे आपला तो या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तो पहिला फ्रेम मला या सीनमध्ये ॲड करायचा आहे. मी इथे ॲड टू सीनवर क्लिक करतो बघा आणि तो पहिली फ्रेम जी आहे ती ते सीनमध्ये ॲड होताना तुम्हाला दिसेल. ॲड टू सीन. ओके, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा जो सीन आहे तो याला लागून पुढे कंटिन्यू व्हायला पाहिजे. तुम्ही याला कट करू शकता. आता सुरुवातीला बघा थोडं प्ले केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला ती मॉडेल अशी उभी दिसते आपल्याला, नंतर ती डायरेक्ट सोप्यावर बसलेली आपल्याला दिसते. मग आपल्याला तो थोडा पोर्शन कट करता येऊ शकतो. हा एक एडिटर सारखा आपल्याला वापरता येतो. फ्लो जो आहे खूप पॉवरफुल आहे आणि त्याला तुम्ही एडिटर सारखा यूज करू शकता. आता हा पहिला फ्रेम मी या ठिकाणी पहिला सीन जो आहे तो मी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या पहिल्या सीनमध्ये आपण थोडासा चेंज करूयात. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सुरुवातीला ते मॉडेल असं उभं आहे आणि मग नंतर बोलताना दिसतंय सोप्यावर. आपण त्याला कट कसं करायचं बघा आता. यार ओके, म्हणजे आता मी काय केलं बघा, इथून ॲक्च्युअल ॲड आपली स्टार्ट होते इथून. मग हा एवढा पोर्शन जो आहे हा मी ट्रिम करून घेतो म्हणजे कट करून टाकतो म्हणजे इथून आपली ॲड सुरू होईल. बघा आता मी याला प्ले करतो. यार कुछ खाने का मन कर रहा है लेकिन कुछ अलग चाहिए. ओके, आता हा जो पोर्शन आहे म्हणजे हा आपल्याला शेवटच्या पॉईंटवर ठेवायचा आहे आणि पुढचा सीन इथून पुढे आपल्याला ॲड करायचा आहे. आता मी सेकंड प्रॉम्प्ट जो आहे माझा बघा तो इथून मी कॉपी करतो. हा सीन 2 कॉपी करायचा, फ्लोमध्ये जायचं. बघा आता आपला सेकंड सीन सुद्धा इथे तयार झाला आहे. आता आपण याला पुन्हा प्ले करून बघूयात. यार कुछ खाने का मन कर रहा है लेकिन कुछ अलग चाहिए.
आज मैंने ये पोटैटो चिप्स ट्राई किए, ऑनेस्टली पहली नजर में ही अच्छे लगे. ओके, आता पुढचा सीन जो आहे अशाच पद्धतीने मी कंटिन्यू करेल. परत मी याला एक्सपांड करेल. एक्सपांड केल्यानंतर तो प्रॉम्प्ट टाकेल, पुढचा सीन तयार होईल. असे 4 सीन तयार झाले की फायनल व्हिडिओ नंतर मी ह्या बटनला क्लिक करून डाउनलोड करून घेतो आणि मग माझी फायनल व्हिडिओ जी आहे ती इथे तयार होऊन जाईल. आता आपली ॲड पूर्ण तयार झालेली आहे. मी या बटनला आहे बघा, 4ही सीन रेडी आहेत. आता या बटनला क्लिक करून मी याला काय करतो, डाउनलोड करून घेतो आणि डाउनलोड झालेली जी व्हिडिओ आहे ती म्हणजे तुमचा फायनल प्रॉडक्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. बघा, आता ही जी ऍड आपण बघितली अतिशय प्रोफेशनल पद्धतीने ही ऍड तयार होते. फ्री ऑफ कॉस्ट आपण ती बनवू शकतो. आणि समजा तुम्ही व्यवसायाचा विचार करत असाल की आपण अशा ऍड तयार करून लोकांना दिल्या तर त्याच्यातून अर्निंग होऊ शकतं का? 100% होऊ शकतं. आपल्या आजूबाजूला खूप सारे लोक आहेत ज्यांचे व्यवसाय आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रॉडक्टची अशी ऍड तयार करून घ्यायला नक्कीच आवडेल. 1000-500 रुपये तर कोणीही देईल. मग आपण जर ठरवलं, अप्रोच करावं लागेल, त्यांना जाऊन भेटावं लागेल. त्यांना आपण असा एक सॅम्पल ॲड दाखवला आणि सांगितलं की आम्ही अशी तुमची ॲड आम्ही बनवून देऊ शकतो, तर ते 100% तयार होतील आणि त्यांनी अशी ॲड तुमच्याकडून तयार करून घेतल्यानंतर ते 1000-500 रुपये नक्की देतील. आणि मग जर आपण समजा ठरवलं दिवसातून 4 ॲड अशा बनवायच्या, तर आपल्याला 4000 रुपये रोजचे मिळू शकतात. आता हे कॅल्क्युलेशन झालं, करणं अवघड आहे. पण आपण हिशेब लावला 4000 रुपये दिवसाचे, महिन्याचे किती होतील? 1,20,000. 1,20,000 रुपये कमवणं शक्य आहे महिन्याला. जर अशा ऍड्स तयार करून तुम्ही थोडंसं त्याचा लोकांपर्यंत अप्रोच घेऊन गेले तर हे पॉसिबल आहे. चला ठीक आहे. आता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याचा विचार करा. हे फक्त माझं सांगणं होतं. तर आपण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हे वापरू शकतो. नाही बिझनेस आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी जरी आपण ऍड बनवली तरी भरपूर होईल. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कळवा, कमेंट करा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.